नमस्कार मित्रांनो. तर आपल्या मनाच्या दशक्रियेचा व्हिडिओ माझ्याकडून टाकायचा राहिला होता, कारण कामांच्या गडबडीमुळे राहिला होता. तर आपल्या मनाचा इतिहास बाहेरच्या तालुक्यांमध्ये पण पोचावा यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवून टाकणार आहे. तर दशक्रियेच्या दिवशी या ठिकाणी सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था केली होती आणि सकाळी एक 7 सव्वा 7 वाजताच मी या ठिकाणी आलो होतो, त्यामुळे जास्त गर्दी नव्हती. आणि जे लोक या ठिकाणी आले होते त्यांना तर माहितीच असेल की किती मोठ्या प्रमाणात पब्लिक या ठिकाणी आलं होतं. वाघोळ ग्रामस्थांच्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुणे नगर जिल्ह्यातील सर्व गाडा मोलर गाडा शौकीनांच्या सभा मंडपापासून खाली आल्यावर सर्वात प्रथम मी या ठिकाणी आपल्या सप्त हिंद केसरी मान्याने आपला अखेरचा श्वास घेतला. त्या ठिकाणी मी आपल्या मान्याचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. या ठिकाणी म्हणजे आपला अपराजित योद्धा मान्याबाईने ज्यावेळेस आपला शेवटचा श्वास याच ठिकाणी घेतला होता, हीच ती जागा आहे मित्रांनो. त्या ठिकाणी मी सर्वप्रथम आपल्या मान्याबाईचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. नंतर हे दर्शन घेऊन झाल्यानंतर शेजारी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिक आलं होतं. मान्याबाईच्या मूर्तीचं दर्शन घ्यायला त्या ठिकाणी मी जाणार आहे. तर सकाळी एक 7:15 7:30 वाजता किती पब्लिक आलं होतं आपल्या मान्याबाईला पाहण्यासाठी ते व्हिडिओ मधून तुम्हाला पाहता येईल. आणि मित्रांनो, एक 10 ते 15 मिनिटांमध्येच मी परत दुसरा व्हिडिओ शूट केला होता. त्यावेळेस म्हणजे 10-15 मिनिटांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिक या ठिकाणी आपल्या मान्याबाईच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आलं होतं. तर त्याच्या आधी सर्वप्रथम इथं आपल्या मूर्तीचं दर्शन घेऊ. आणि आपल्या मनावरती प्रेम करणारे फक्त बैलगाडा शौकीनच नाहीये, तर आपल्या खेड तालुक्यामधले प्रचंड लहान मुलं असेल, परत महिला वर्ग असेल, व काय म्हणतात वयस्कर आजी सुद्धा आपल्या मनावरती खूप प्रेम करतात. मना होतात तसा सगळ्यांना आपल्या मनाचा लळा लागला होता. तर त्यांच्यासाठी मी हा स्पेशली व्हिडिओ बनवत असतो, जेणेकरून त्यांना या ठिकाणी येता येत नाही, त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून तरी पाहता येईल आपल्या मनाला. त्या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवत असतो. आणि आता तुम्ही पाहू शकता मगाशी किती गर्दी होती. एक 15 मिनिटांनीच मी व्हिडिओ शूट केला होता, परत किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली या ठिकाणी. याच्यावरूनच तुम्हाला समजेल की किती मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी जमा होत होते. जिकडून ज्यांना रस्ता जसा भेटेल तसे ते लोक त्या ठिकाणी येत होते. त्याच्यानंतर ना आपली मान्याबाईचे मित्रमंडळी त्यांना मी दाखवण्यासाठी इकडे आलो होतो. आणि याच ठिकाणी आपल्या मान्याबाईची जागा होती. या ठिकाणी नाना आपल्या मान्याला बांधत होते. ती जागा आज मोकळी आहे मित्रांनो, कारण की मान्या आपल्याला सगळ्यांना सोडून जाऊन 10 दिवस झाले होते. तर त्याचे मित्रमंडळी सुद्धा मान्याची वाट पाहत होते. अरे बाबा हो गावात म्हणते शांत बसा, म्हणते शांत. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्या प्रवचनाचा व्हिडिओ मी बनवला नाही, कारण की मी त्यावेळेस लाईव्ह करत होतो, त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करता नाही आला. तर ज्यांना प्रवचन पाहिलं नाही ज्यांनी, तर ते माझ्या लाईव्ह मध्ये जाऊन नक्कीच प्रवचन पूर्ण प्रवचनाचं मी लाईव्ह केलेलं आहे. आणि मान्याबाईच्या दशक्रियेला गर्दी किती आली होती तुम्हाला व्हिडिओ मधून दिसतच असेल की लोकांना अतिशय म्हणजे अशी जेवायला सुद्धा बसायला जागा नव्हती. लोक उन्हामध्ये जेवायला बसली होती. मान्याचा शेवटचा अन्नप्रसाद घेऊन सर्वजण जे ते घरी गेले होते. तर मनाने पैसे तर भरपूर कमावले, पण पैशापेक्षा मनाने माणसं किती कमावली हे या व्हिडिओ मधून आता आपल्याला पाहता येईल मित्रांनो.